आणि माझ्या नित्याच्या सेवेला मी प्रारंभ करतो. सज्जनो, नाथ भागवतातला हा 9वा अध्याय आणि या 9व्या अध्यायामधल्या 10व्या श्लोकानंतरच्या जेवढ्या ओव्या येतात 113च्या नंतर, यामध्ये भगवान अवधूत आणि यदुराजांचा संवाद साधारण आपण 21 त्यांनी केलेले गुरु आतापर्यंत पाहिले. शेवटचा आपल्या या सांगण्यातला शेवटचा मागच्या भागातला गुरु जो होता तो कुमारिकेला त्यांनी गुरु केलं आणि त्याचा सारांशही आपण पाहिला की द्वैतामध्ये सुख नाही आणि अद्वैतामध्येच खरं सुख लपलेलं आहे. एक आत्मस्वरूप सगळीकडे जे भरलेलं आहे, ही जी दृष्टी जर आपण जगामध्ये ठेवली तर जगातलं द्वैत नाहीसं होतं. द्वैत नाहीसं झालं की तळमळ, चिंता, काळजी, भय यापासून मनुष्य मुक्त होतो. आणि मग हे एकदा नसेल, चिंता नसेल, काळजी नसेल, भय नसेल, मग मानवी जीवनामध्ये एका आनंदाशिवाय काही उरत नाही. असा विषय आपला मागच्या निरूपणामध्ये झाला होता. त्याच्या पुढचं निरूपण आज आपल्याला पाहत असताना शरकार हा 22वा गुरु आपण पाहणार आहोत. आणि शरकार या शब्दाचा अर्थ आहे बाण तयार करणारा जो कारागीर असतो, त्या बाण तयार करणाऱ्या कारागिराला शरकार असं म्हणतात. हा जो भगवान अवधूतांनी 22वा गुरु केला, याचं वैशिष्ट्य म्हणा किंवा याचं सार जे काही आपल्याला आज पाहायचं ते असं आहे की कोणतंही मोठं कार्य जर आपल्याला करायचं असेल, साध्य करायचं असेल मोठं कार्य, तर त्याच्यासाठी मनाची सर्व शक्ती एके ठिकाणी गोळा करणं. अगदी प्रापंचिक मोठं कार्य असेल ते जरी आपण घेतलं तरी ते पूर्ण आपल्याला करायचं यशस्वीपणे, तेव्हा श्रीराम ते मोठं कार्य करण्यासाठी मनाची सगळी शक्ती एकत्र करणं किंवा शक्ती आपल्याला एकत्र करावी लागते. त्या क्रियेला एकाग्रता असं म्हणतात. कोणतेही कार्य साध्य करण्यासाठी मनाची सगळी शक्ती त्या ध्येयाकडे आपल्या वापरण्याच्या क्रियेला एकाग्रता असं म्हणतात. अवधूतांना जो आपल्याला 22वा गुरु शरकारा म्हणजे अंकुचीदार बाण तयार करणारा, टोकदार बाण एकाग्रतेने करणारा कारागीर, त्याला शरकारा असं म्हणायचं. या 2 सूत्रावरून आपल्याला पुढे जायचंय, म्हणून या 2 संज्ञा पहिल्यांदा स्पष्ट केल्या की शरकारा म्हणजे काय आणि ते त्याचा मानवी जीवनात काय लाभ होतो, तो कशाशी संलग्नित आहे, तर तो एकाग्रते, मानवी जीवनातल्या एकाग्रतेशी आहे. हा शरकारा याचं दुकान अंकुचीदार अतिशय चांगल्या प्रकारचे बाण तयार करणारा, याचं दुकान अगदी मुख्य रस्त्यावर होतं. आणि रोज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत अतिशय चांगले अंकुचीदार बाण घेणारे अनेक ग्राहक त्याच्याकडे यायचे आणि बाण घेऊन जायचे. त्यामुळे नित्य त्याला काही विशिष्ट संख्येचे तेवढे बाण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तयार करावे लागायचे. तेव्हा हे सगळे बाण तयार करत असताना रोजच्या बाणांची संख्या
त्याची गुणवत्ता ते अगदी चांगल्या प्रकारचे तयार व्हावेत, त्या सगळ्यांमध्ये एकसारखेपणा असावा. या सगळ्या क्वालिटी मेंटेन करताना आणि क्वांटिटी मेंटेन करताना त्याला एवढं काम असायचं की त्याचं लक्ष इतरकडे कुठे जायचंच नाही. आणि ते अतिशय चांगले फाईन बाण तयार करताना त्याचं मन इतकं एकाग्र होऊन जायचं आणि त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचे बाण तयार करणारा तो शर्करा, त्याला ग्राहक खूप मिळायचे. ही त्याची एक गोष्ट झाली. पण एक दिवस काय होतं की हा शर्कार बाण तयार करत असतो, एकामागे एक ते बाण तयार करण्याचं त्याचं काम सुरू आहे. आणि या दरम्यान त्याचं दुकान मुख्य रस्त्यावर असल्यामुळे एक दिवस इथला जो राजा होता त्याची शोभायात्रा, त्याची मिरवणूक म्हणा, त्या मुख्य रस्त्याने चाललेली असते. आणि अतिशय राजा त्याची शोभायात्रा म्हटल्यानंतर हत्ती घोडे, त्याच्यावर त्या हत्तीवरची अंबरी, त्याच्यामध्ये राजा, त्याचं ते सगळं थाट माट, समोर वाजंत्री, वेगवेगळ्या प्रकारचे वाजंत्री, वेगवेगळ्या प्रकारचे आतिषबाजी, फटाके, मोठा गाजावाजा त्या मुख्य रस्त्यावरून चाललेला होता. आणि हा शर्करा मात्र आपलं बाण तयार करण्याचं काम करत होता. हळूहळू हळूहळू याच्या दुकानाच्या समोरून ती सगळी शोभायात्रा राजाची गेली. आणि ही यात्रा, शोभायात्रा गेल्यानंतर अर्धा पाऊण तासांनी कोणीतरी एक ग्राहक त्याच्या दुकानावर येतो आणि त्याला विचारतो की का हो, याच मार्गाने राजाची मिरवणूक गेली ना? तर अगदी काहीही मला माहित नाही अशा आविर्भावामध्ये, खऱ्या आविर्भावामध्ये तो म्हणतो की काही माहित नाही भाऊ मला. ते म्हणे अहो, एवढा मोठा गाजावाजा, हत्ती घोडे, एवढा मोठा समाज, वाजंत्री त्याच्या समोर होती, तुम्ही पाहिले नाही का? तुम्हाला ऐकू आले नाही का? तर तो शर्करा म्हणतो नाही हो, माझं काही खरंच लक्ष नव्हतं, गेली असली. एकाग्रता किती असू शकते? अवधूत हे सगळं त्या दुकानाच्या बाजूला बसून पाहत असत. आणि तेव्हा अवधूतांच्या लक्षात आलं की आजूबाजूला एवढा मोठा आनंदाचा सोहळा, राजाची मिरवणूक, मनाला आकर्षून घेणारी आतिषबाजी, मनाला कानांना आकर्षून घेणारे वाद्य वाजत आहेत, मोठा जल्लोष सुरू असताना सुद्धा एखादी व्यक्ती शर्करासारखी प्रापंचिक दृष्ट्या उत्तम बाण तयार करण्याचं काम करत असताना आपल्या कर्तव्याप्रती, आपल्या ध्येयाप्रती, या सगळ्या जगाला आजूबाजूच्या एवढ्या गोंगाट असलेल्या, एवढ्या आकर्षक वस्तू असताना सुद्धा मनुष्य आपलं मन एकाग्र करून आपल्या ध्येयाप्रती, आपल्या कार्याप्रती किती निष्ठावान असू शकतो आणि किती उत्कृष्ट प्रकारचं कार्य करू शकतो. पण याचं सूत्र काय? तर ते म्हणाले मनाची एकाग्रता. शराकाराचं सोडून द्या, आपण आपले 10वीचे 12वीचे परीक्षेचे दिवस आठवा. की 10वी 12वीच्या परीक्षेला आपण ज्या शाळा महाविद्यालयात शिकतो तिथे आपला नंबर येत नाही. दुसऱ्या कुठल्या तरी शाळा महाविद्यालयात आपल्याला परीक्षेला 3 तास रोज 6, 8, 10 पेपर होऊस तर थांबावं लागतं. बऱ्याच वेळेला परीक्षेच्या काळामध्ये वेगवेगळे सण येत असतात आणि अशा वेळेला आपण परीक्षेच्या कक्षामध्ये, परीक्षेच्या हॉलमध्ये बसलेलो असतो. आपल्या समोर आपली प्रश्नपत्रिका, आपली उत्तरपत्रिका, आपला विषय आणि आपल्या विषयाला अनुसरून असलेली सगळी प्रश्नावळी आपल्या समोर असते आणि त्याची उत्तरं ठराविक स्टिप्युलेटेड टाइम मध्ये आपल्याला द्यायची असतात. आणि त्या दरम्यान समजा एखादी मिरवणूक एखादी एक बाजूने गेली तर त्याच्याकडे आपलं लक्ष किती जातं
आणि आपलं लक्ष किती पूर्णपणे आपल्या परीक्षेकडे असतं. हे तेवढ्या काळापुरतच आपलं असतं. एकदा परीक्षा संपली की ते मन, ती व्यक्ती आपणच असतो, ते मनही आपलंच असतं, पण आपलं ते मन त्यावेळेला परीक्षेच्या नंतर तितकं एकाग्र होतं का? होत नाही. हा तुमचा माझा अनुभव आहे. याच्यातला अतिउच्च अनुभव जेव्हा भगवान अवधूत पाहतात की अरे हा शर्करा एवढी मोठी मिरवणूक गेली, यांनी मान वर करून पाहिलं नाही, आपल्या कामामध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या ध्येयाप्रती किती निष्ठावान आहे, किती एकाग्रता त्याची साधलेली आहे, नाही? आणि हे सूत्र जेव्हा, ही घटना जेव्हा ते पाहतात, तेव्हा भगवान अवधूतांच्या लक्षात येतं की जर आत्मज्ञान मिळवायचं असेल, भक्ती मार्गातलं सर्वोच्च गंतव्यस्थान जर जे असेल, आपलं डेस्टिनेशन ते आहे की आपल्याला ब्रह्मज्ञान, त्यालाच आत्मज्ञान असं म्हणतात, ते आत्मज्ञान जर मिळवायचं असेल, त्याच्यासाठी अशा प्रकारची, अशा तऱ्हेची एकाग्रता साधकाकडे, भक्ताकडे हवी. हे सूत्र आपल्याला त्यानं सांगायचं. आणि एकाग्रता साधण्यासाठी या सगळ्या ज्या ओव्या पुढच्या आपल्याला पाहायच्या आहेत सज्जन हो, त्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना म्हणून काही 2-4 गोष्टी सांग. आता ही एकाग्रता साधायसाठी नाथ महाराजांनी फार सुंदर विवेचन करताना 1-2 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. कारण नाथ महाराजांच्या या शर्करामध्ये सांगत असताना स्वानुभूतीचा फार मोठा भाग आहे. नाथ महाराज पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगणार आहे. त्याच्यासाठीची प्रस्तावना अशी आहे की सज्जन हो, एकाग्रता साधण्यासाठी 2 प्रधान मार्ग अनादिकालापासून सांगण्यात आलेले, आणि ते 2 प्रधान मार्ग कोणते आहेत? तर ते 2 प्रधान मार्ग आहेत, एक एकाग्रता साधण्यासाठी योग मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग सांगितलेला आहे. तेव्हा या 2 मार्गांनी ही एकाग्रता आपल्याला, साधकाला, भक्ताला साधता येते. योग मार्गामध्ये काय करावं लागतं? तर ते म्हणतात की प्राणशक्तीच्या जोरावर, आपल्या प्राणशक्तीच्या जोरावर वृत्ती अंतर्मुख करून घ्यावी लागते, आणि ही वृत्ती अंतर्मुख करून एकाग्रता साधण्याचा अभ्यास योग मार्गामध्ये केला जातो. दुसरा जो भक्ती मार्ग आहे, याच्यामध्ये एकाग्रता साधण्यासाठी भगवंताची आवड ही फार महत्वाची. भगवंताच्या आवडीच्या जोरावर मनाच्या सर्व वृत्ती ह्या भगवत स्वरूप केल्या तर एकाग्रता साधते. आता ही एकाग्रता साधण्यासाठी पहिली गरज भक्ती मार्गामध्ये जी सांगितली ती भगवंताची आवड. आणि महाराजांनी तेच आपल्याला सांगितलंय बोधवचनांमध्ये की भगवंताची आवड निर्माण होण्यासाठी भगवंताची नड किंवा ज्याला आपण गरज म्हणतो ती उत्पन्न होणं, आणि त्याच्यासाठी लागणारा विवेक आपल्याकडे हवा. पुन्हा या सगळ्या सूत्रांचा विचार करत असताना विवेक आणि वैराग्य, त्यातला पहिला विवेक आहे आणि विवेकाच्या नंतर वैराग्य सांगितलं. तर हा विवेक साधण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग या काळामध्ये, कलियुगामध्ये, नामस्मरणासारखा. महाराजांचं एक सुंदर बोधवचन आहे. महाराज म्हणाले, मनापासनं जर नाम घेतलं, थोडं घ्या पण मनापासनं, मनापासनं जर तुम्ही नामाचा अभ्यास केला, मनापासनं जर तुम्ही भगवंताचं नाम घेतलं, तर महाराज काय म्हणाले, विवेक आणि वैराग्य तुमच्या मागे लागेल, आपोआप तुमच्याकडे येईल. तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही. फक्त एक गोष्ट मात्र आहे की सारखं सावधानता ही फार महत्वाची. आता ही सावधानता कशी? आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे आता की आपले जास्तीत जास्त 20 वर्ष आयुष्याचे राहिलेले आहेत. त्यातले 10 वर्ष झोपेत जाणार आहे. म्हणजे आपल्याकडे किती वर्ष आहेत? 10च वर्ष. या 10 वर्षात मला सगळं गाठायचंय. माझं ध्येय काय? तर ते नाम आहे. मनापासनं जर 13 कोटी नाम झालं, महाराज म्हणाले रामदर्शन तर होईलच हो म्हणाले, पण समजून उमजून जर घेतलं तर तुम्ही राम व्हाल. म्हणजे
आपल्या आयुष्याचं गणित, आपल्याला काय साधायचं याचा मनोमन व्यवस्थित विचार करणं, याला विवेक असं म्हणतात. आणि हा विवेक साधण्यासाठी नामस्मरण, नामस्मरण साधण्यासाठी संकल्प, आणि संकल्पासाठी आवड, परमात्म्याची आवड. ते जे भक्ती मार्ग त्यांनी सांगितला आहे सज्जनो, तो या पद्धतीचा. आणि महाराजांचं जे बोधवचन आहे, ही बोधवचन आपल्याला त्यांनी काहीतरी त्यांना सांगावं वाटलं म्हणून सांगितले, तर त्यांच्या अनुभवातनं त्यांना ब्रह्मज्ञान जे प्राप्त झालं. आणि दुसरं, ते प्राप्त झाल्याबरोबर संतांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय सज्जनो, की त्यांना जे समाधान प्राप्त झालं, ज्याला आपण ब्रह्मानंद ब्रह्मानंद असं म्हणतो ना, सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की संतांचं खरं वैशिष्ट्य हे आहे की त्यांना जे समाधान प्राप्त झालेलं आहे, ते समाधान आपल्या जवळच्या सगळ्या माणसांना जवळच्या म्हणत असताना त्यांच्या संपर्कात, त्यांच्या दृष्टिक्षेपात, त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांना द्यायचं, म्हणून संत आपल्यात मिसळतात. खरं म्हणजे संतांनी आपल्यात मिसळावं, आपल्या जवळ यावं, असं आपली पात्रता काहीच नाही, पण त्यांची दया आहे, ते करुणा निधान आहे, ते आनंद घन आहे. आणि दुसरं, आपल्याला होणारं दुःख त्यांना पाहवत नाही, ही फार मोठी संतांची आपल्यावर कृपा आहे. आणि म्हणून ते समाधान आपल्याला वाटण्यासाठी आपल्या मध्ये ते मिसळतात. इतके साधे तुमच्या माझ्यासारखे संत आपल्या बरोबर राहत असतात, आपल्यासारखे वागताना दिसतात, आपल्यासारखा चालताना दिसतात, आपल्यासारखाच गृहस्थाश्रम करताना दिसतात, पण अंतर्बाह्य त्यांची वृत्ती भगवंताला इतकी चिकटलेली असते, नवे नवे ते भगवंत स्वरूपच असतात. त्याच्यामुळे ते जे जे बोलतील ते सगळं वेदांचं मर्म असतं. आणि कोणताही काळ आला तरी महापुरुषांची जी बोधवचन आहे सज्जनो, कोणत्याही काळात सकल समाजाला समाधान देणारी असतात, किती युग बदलू द्या. याचं कारण ते त्या अनुभवातून गेलेले असतात. आता त्यांना जे आपल्याला सांगायचं ना, की भक्तीच्या मार्गातून भगवंताच्या आवडीच्या जोरावर आपली सगळी वृत्ती भगवंतमय करणं, भगवंतावर प्रेम करणं. मी तुम्हाला म्हटलं की तू मला हवायस, कशासाठी नाही, फक्त हवायस. आणि खरं सांगतो, तो नामानीच तो साधू शकतो, दुसरं कशानेच नाही. महाराज म्हणाले ना, तुम्ही व्रत करा, वैकल्य करा, उपवास करा, तापास करा, पण सगळ्यात जास्त जर तो कशाने वश होणारा असेल तर फक्त नामा. दुसरं, पुन्हा पुन्हा मला तुम्हाला नम्रतेने सांगावं वाटतं की आपण का भाग्यवान आहोत, तर आपल्याला नामाची थोडी तरी गोडी कळाली, नामाचं महात्म्य कळालेलं आहे. नामावर आपलं एवढं का होईना, थोडं तरी, अगदी 10% का होईना, 5% का होईना, थोडं तरी प्रेम आहे. आणि ही खरी कृपा आहे. महाराजांनी काय किती 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 चिंतन केलेलं आहे. ते म्हणाले ना की भगवंताचं नाम मुखात येणं ही सगळ्यात मोठी कृपा आहे. इथपर्यंत तर त्यांनी आपल्याला आणून ठेवलंय. आता थोडा सदाचरणाचा भाग, थोडा वृत्ती आवरण्याचा भाग आपल्याला करणं. म्हणून भगवंतावर प्रेम आणि वृत्ती म्हणजे स्वभाव, ही संपूर्ण वृत्ती भगवंतमय कशाने होईल? अखंड सत्संगाने, त्यांचे लीला चरित्र, ग्रंथ वाचन, सकाळपासून. म्हणून म्हटलं ना, सकाळची काकड आरती जर घेतली 4-5 वाजेपर्यंत तरी आपली दुपारपर्यंत काकड आरती कायम डोक्यात असते. एक काकड आरती आपण सकाळी म्हणतो, संध्याकाळपर्यंत आपण तीच गुणगुणतो. पहाटे जे आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही सकाळी एखादं सिनेमाचं गाणं ऐका, तेच तुमचे दिवसभर लक्षात. फक्त काय ऐकायचं त्याचं स्वातंत्र्य, बुद्धी भगवंतानी तुम्हाला दिली. म्हणून ते म्हणतात ना की नाही, आपण वाईट सुद्धा आम्ही भगवंतामुळेच वागतो का? महाराज म्हणाले, प्रकाशाचं कारण जसा सूर्य आहे तसं अंधाराचंही कारण सूर्यच आहे. सूर्याचं असणं हा प्रकाश आहे, सूर्याचं नसणं हा अंधार आहे. भगवंताला सोडून तुम्ही गेलात, भगवंताच्या विचाराला, भगवंताच्या कार्याला, भगवंताच्या नामाला विसरलात की तुम्ही दुःखी झालात म्हणून समजा. ज्या क्षणी तुम्ही हे सगळं सोडून जाता त्या क्षणी तुम्ही अंधार, चिंता, भय, काळजी, दुष्कर्मामध्ये गुंतता. हे निश्चित आहे, निश्चित. म्हणून ते म्हणाले की वृत्ती भगवंतमय जर केली तर त्या
एकदा मग तोच 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 नाही का, मनामध्ये तोच राहतो तो भगवंत. एकदा सकाळी जर म्हटलं की उठा उठा साधू जन, साधा आपुला लिहित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. ही जर बोच राहिली आणि अखंड सावधानता फार महत्वाची. संतांच्या हे नाथ महाराज इतकं सुंदर, इतकं गोड, इतकं सोपं आपल्याला का सांगू शकतात सज्जनो, तर ते त्या मार्गाने गेलेले. त्या मार्गाने जाताना त्यांना काय काय अडचणी आल्या. अरे नको, तिथे ओढा आहे, तिथे पाणी आहे, तिथे खोलगट भाग आहे, तिथे उंचवटा आहे, तिथे उष्णता खूप असणार आहे. आपण जसं सांगतो ना, काश्मीरला जाताना इतके कपडे घेऊन जा, इतके टॉवेल ठेवा, इतके स्वेटर घाला, नामकं करा. जो जाऊन येतो तोच सांगू शकतो, जो गेला नाही तो कसा सांगू शकत नाही. आणि सांगताना आपला उद्देश असतो, अरे मला त्रास झाला, तुम्हाला नका, तुम्हाला तो आनंद मिळावा. हे जसं प्रपंचात नाही, त्याच्या पुढे खऱ्या अर्थाने मानवी जीवनातलं अंतिम ध्येय साधण्याचा आनंद, परमार्थ म्हणजे आनंद. खरं सांगतो ना, ह्या सगळ्या गोष्टी परमार्थाच्या अत्यंतिक आनंदाच्या, अत्यंतिक अखंड. आहा आहा, मस्त मस्त. आपण थोडा वेळ उन्हाळ्यातून जर कूलर मध्ये आलो किंवा एसी मध्ये बसलो तर काय निवांतता वाटते हो. अशी अखंड निवांतता त्या शरीराला आणि त्या मनाला देण्याचं काम सज्जन हो. भक्ती करू शकतो, भगवंत करू शकतो, सद्गुरू करू शकतात, सद्गुरूंनी दिलेलं नाम करू शकतो. म्हणून असं म्हणाले की संतांचं दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. काय तपश्चर्या असते महाराजांची म्हणा, कोणत्याही संतांची म्हणा. तर संतांची तपश्चर्या म्हणजे तुमच्या माझ्यासारखा प्रपंच करत असताना याच जगामध्ये ते आपल्या बरोबर राहतात. ज्या परिस्थितीला आज 21व्या शतकात आपण, याच 21व्या शतकात सुद्धा अनेक संत आहेत. ते ओळखायला आपल्याकडे काही संतत्वाचे गुण पाहिजे. विज्ञानातल्या एखाद्या मोठ्या सायंटिस्टला ते तर जाऊ द्या, नित्य येणारा अनुभव, एखादा आजार होतो त्याची माहिती आपल्याला काही, आपल्यालाच होतो पण आपल्याला माहिती. आला हार्ट अटॅक, गेले तुम्ही कार्डिओलॉजिस्ट कडे. काय ज्ञान असतं आपल्याला, मला सांगायचं. आपल्याला नेमकं काय झालं, आपल्या शरीरात काय बिघाड झाला, तो आता कसा दुरुस्त करायचा, नेमके औषधोपचार काय, येणारी रिस्क किती आहे, नाही, काहीही आपल्याला माहिती नसतं. अज्ञान अज्ञान अज्ञान. अगदी याच काळामध्ये तर त्या कार्डिओलॉजिस्टची चर्चा करत असताना तो जो काही सांगतो त्या विषयातलं काही ज्ञान असेल तरच आपण त्याच्याशी चर्चा करू शकतो. एखाद्या शास्त्रज्ञाशी बोलायचं तर त्या विषयातलं अगदी मूलभूत काहीतरी गोष्टी आपल्याला माहित असल्याशिवाय आपण त्याच्याशी चर्चा करू शकत नाही. त्याचं ज्ञान जसं मिळू शकत नाही तसं संतांना ओळखण्यासाठी संतत्वाचे काही गुण, निदान भक्ती मार्गात चालण्याचे गुण तरी आपल्यामध्ये असतील तरच आपण संत ओळखू शकतो. म्हणून संतांची जी तपश्चर्या आहे ती सगळ्यात मोठी काय, की तुमच्या माझ्यासारख्याच आपल्या आजूबाजूला जे विश्व आहे अशाच विश्वामध्ये संत आपल्या बरोबर वावरत असतो, आपल्या बरोबर प्रपंच करत असतो, आजूबाजूलाच असतो. पण हे सगळं करत असताना भगवंताला न विसरण्याची सावधानता त्याची कायम असते आणि आपली ती कायम नसते. हा फरक संतांमध्ये, हाच काळ आहे, हीच परिस्थिती आहे. तुमच्यासारखंच शरीर देह त्याला मिळालाय, तुमच्यासारखाच प्रपंच त्याला आहे, तुमच्यासारख्याच अडचणी त्याला आहे. फरक काय की एवढ्या या सगळ्या प्रपंचाच्या चिंता, भय, काळजी, आनंद सुद्धा या सगळ्यांमध्ये तो संत भगवंताला न विसरण्याची सावधानता ठेवतो आणि आपण हमखास विसरण्याची सावधानता. हा मूलभूत फरक संतांमध्ये आपल्याला. आणि कोणत्याही परिस्थितीत भगवंताला न विसरणं म्हणजे अखंड त्याचं अनुसंधान ठेवण्याची सावधानता ही संतांची खरी तपश्चर्या आहे, आपली ती नाही. एवढा फरक. आणि हा फरक आपल्याला हळूहळू त्यांच्या सहवासात, सत्संगामध्ये राहून कमी करता येतो. आणि त्याचं सूत्र जर काही असेल तर ते म्हणाले ना, किती सोपं सांगितलं महाराजांनी. मी एवढं का सांगतो, हा एक विषय आला की वृत्ती भगवंतमय झाल्याशिवाय मनाची एकाग्रता होत नाही. आणि ती वृत्ती भगवंतमय होण्यासाठी काय, आपल्याकडे आता लेटेस्ट उपाय तोच आहे, 13 कोटीचा संकल्प, रोजची ठरलेली संख्या,
म्हणजे काय होतं, माणूस बाईंड राहतं. अरे काम झालं का नामाला बसायचं, कामाला झालं की नामाला, नामाला झालं की कामाला. अशी सूत्र आपण ठरवूनच घ्यायची. त्यातही प्रायोरिटी नामाला द्यायची, कामाला करता येईल. थोडं राहिले 2-4 तास किचन मध्ये भांडे राहिले, कोण येऊन तुमचं इन्स्पेक्शन करणार? बरं केलं तर या वयामध्ये चालत नाही. आधी नाम मग काम नाही. एवढा एक 6-5 हजार जप करतो आणि मग राहिलेले काम. मग त्याच्यासाठी थोडी धावपळ. वृत्ती भगवंतमय होणं, अखंड त्याचं अनुसंधान राहणं, अखंड त्याचं स्मरण राहणं, याच्यासाठी संकल्पच हवा की नाही मला हे साधायचंय. संकल्पाशिवाय सज्जन होणंच शक्य नाही. आणि संकल्प जर केला तर ती शक्ती तुम्हाला अशी लोटते ना, लक्षात येतं तुमच्या, आपल्या लक्षात येतं अरे नाही. आणि नामावरचं प्रेम खरोखर, मला इतके लोक आता जवळपास 125 ते 150 लोक आपल्या संपर्कामध्ये आहेत की ज्यांनी 13 कोटीचा संकल्प सोडला. काय सांगू तुम्हाला, काल इथे एक आमच्या मला आज सकाळी फोन आला त्यांचा, गुरुभगिनींचा, वंदनाताई म्हणून आल्या. त्या म्हणाल्या सर काय सांगू, जुलै महिन्यापासून ठरवते इथे यायचं. मुलगा अमेरिकेतून आला, मग त्याने मला पुण्याला नेलं, मग जुलै गेला आणि ऑगस्ट गेला, तुमच्या बरोबरच आल्या होत्या का. आणि त्या आज सकाळी फोन आला, मला इथे काय चातुर्मासाचं महाराजांचं अस्तित्व मी तुम्हाला सांगून आहे. इथे येऊन माळ घेऊन महाराजांच्या समोर बसले, डोळे असे घट्ट मिटले, उघडावेच वाटले, उघडावेच. आणि इतकं सुंदर नाम झालं म्हणे. काय चातुर्मासाचं महत्व आहे, काय महाराजांचं अधिष्ठान, महाराजांचं अस्तित्व. असं वाटलं की मी माझा खूप मोठं नुकसान इथे न येऊन केलं. काय भक्ताची तळमळ, साधकाची तळमळ कशी असते, साधकाला अनुभव कसा असतो. तिथे महाराज आहे, इथे महाराज आहे चातुर्मास, काय सांगा. म्हणून इथे राहणाऱ्यांनी, इथे येणाऱ्यांनी सगळी सूत्र जर पाळली तर आनंद आहे, आणि सूत्र जर तोडली तर त्याच्यासारखं दुःख नाही. ते प्रत्येक जीवाचं प्रारब्ध. पण प्रारब्धासाठी तुमचं कर्म तयार करत असतं, आपलंच कर्माने आपलं प्रारब्ध आपण तयार करत असतो. इतक्या भरभरून त्या बोलत होत्या ताई, काय सांगावं. म्हणाले 4 वाजता गेली मला घरी जायला, 9 वाजता मला इथून उठावंच वाटेना, इथून जावंच वाटेना. लौकिक अर्थाने काय 4 भिंतीसारख्या 4 भिंती. पण इथे झालेलं नाम, इथे होणारे 13 दिवसात 13 तासांचे जप, नित्याची उपासना, इथे घडणाऱ्या सगळ्या प्रत्येक गोष्टी, त्या नामाचे व्हायब्रेशन्स इथे, की आलेल्या जीवाला अकारण आनंद आहे. या ताई आणि ते दोघीच आल्या, पहिल्यांदाच आल्या त्या ताई. ही वृत्ती भगवंतमय होण्यासाठीची सुरुवात आहे. आणि एकदा वृत्ती भगवंतमय झाली, मग एकच विचार, एकच तो 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 आनंदाचा गंध भगवंत आहे, नाम आहे, बस. काहीच नाही सज्जन, काय सांगू. तर ती सावधानता आणि तो परमा. आणि खरंच आहे की भगवंतावर सोडून द्यायचं. सगळ्यात मोठा राजयोग संतान, जसं मी आता तुम्हाला म्हटलं की संतांची तपश्चर्या काय, अखंड सावधान राहून भगवंताच्या अनुसंधानात राहण्याची सावधानता. काही जरी, अरे भगवंताला सोडायचं, काही होऊ द्या, आनंद होऊ द्या, श्रीराम देव. दुःखाची बातमी कळाली, श्रीराम देव. नाम, कारण हे निघून जाणार, हे सगळं अशाश्वत आहे, शाश्वत फक्त नाम. आणि दुसरं म्हणाले संत कसं वागतात, हे जे म्हटलंय ना नाथ महाराज, हे ते जगलेले. वृत्ती भगवंतमय होणं म्हणजे सज्जन हो, नाथ महाराज असं म्हणजे त्यांच्या जीवनाकडे जेव्हा आपण पाहतो, नाथ महाराज म्हणजे का, तर त्यांचा ग्रंथ आपण पाहतो, सकल संतांच्या बाबतीतला आहे. पण नाथांचं विशेषत्वाने किंवा महाराजांच्या बाबतीत विशेषत्वाने सांगायचं म्हणजे काय, तर आयुष्यभर महाराज असो किंवा नाथ महाराज असो, कोणताही संत घ्या, सद्गुरू घ्या, कसा वागलेला आहे. ईश्वराच्या हातातला आपण भावला आहोत, किंवा ईश्वराच्या अधीन असलेलं एक यंत्र आहे की त्यांनी बटन दाबलं तर चालणार, त्यांनी बटन बंद केलं तर थांबणार. असं जे यंत्र असतं, रिमोटवरच्या कार असतात की मुलांच्या, तशी रिमोटवरचं एक यंत्र संत स्वतः बनून राहतात, म्हणजे ईश्वराच्या अधीन होऊनच राहतात. आणि ईश्वराच्या अधीन होऊन राहणं हा संतांच्या जीवनातला राजयोग असतो. आणि तो राजयोग त्यांना आपल्याला द्यायचा आहे.
म्हणून ते स्वतः वागून सांगतात की अरे या मार्गाने या. पुन्हा पुन्हा मला तेच आठवतं की गोंदवलेकर महाराज या आईला म्हणले चल मी तुला अयोध्येला यात्रेला काशीला घेऊन जातो. आई घरात गेली पुन्हा बाहेर आली, पुन्हा घरात गेली पुन्हा बाहेर आली. पाहिलं आईचं मन गुंतलंय. आई थोडं थांबले बस. सगळ्या गावातल्या लोकांना म्हणले तुम्हाला जे जे पाहिजे घरातलं घेऊन जा. आई आता घरातलं संपलं सगळं, आता चल यात्रेला. शांतपणे घर सगळं लुटलं, स्वतःच्या समोर लुटून टाकलं. प्रल्हाद महाराजांनी 1920 ला ग्रहदानच करून टाकलं. आयुष्यभर घर बांधलं नाही, बांधावं लागलं नाही. का? त्यांना फिरावं लागलं राम मंदिरात, तिथून दुसऱ्या घरात किराया, तिथून तिसऱ्या घरात किरायाने गेले. आणि मग चौथं 10-12 वर्षानंतर 20 आणि 10 32 12 वर्षानंतर रामानंद महाराजांच्या मंदिरात ते त्यांनी दान केल्यावर तिथेच राहिले आयुष्य. पण हे सगळं होताना मी जे घडतं ते त्यांच्या इच्छेने घडतं. मी ईश्वराच्या हातातलं भावलंय. जे घडेल ते किती घडावं, 5 दिवसात 4 मृत्यू झाले असं घडलं. काहीच म्हणाले येस अँड ऑलवेज येस. ओ माय गॉड, येस अँड ऑलवेज येस. तू म्हणशील ते, तू करशील ते. मी यंत्र आहे तुझ्या हातातलं. असं नाचतो असं नाच, बैस म्हणलं बसायचं, उठा म्हणलं उठा. 4 मृत्यू. नामावरची सद्गुरूंवरची निष्ठा इतकी सुद्धा यत्किंचितही कमी झाली नाही. याला म्हणतात स्वतः पूर्णपणे ईश्वराच्या अधीन. होऊन काय होणार आहे शेवटी? जवळच्या माणसाचा मृत्यू याच्यापेक्षा जास्त दुःख काय जीवन. पण त्या मृत्यूला सुद्धा ही ईश्वराने माझ्या कल्याणाची केलेली योजना आहे हे समजून नामात राहणं. ओके, असं आहे का? काय का? नाथ महाराजांनी सांगितलं ना की सुख दुःख प्रारब्धाच्या अधीन आहे. मानवी जीवनच प्रारब्धाच्या अधीन ठरलेलं आहे आपल्याला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा त्याला माहिती ना. त्याला माहिती म्हणजे काय? म्हणजे संचितामधून त्या परमात्म्याने तुमचं प्रारब्ध तयार करून या जन्मामध्ये दिलेलं आहे. ते तसंच होणार. मग रडता कशाला? हे ज्ञान आधी माहितीमध्ये असतं. म्हणजे समजलंय. उमजणं, ज्ञानामध्ये परिवर्तन केव्हा होईल? जेव्हा आघात झाला तरी तुम्ही शांत. समजलेलं उमजलं. मिरची, हिरवीगार मिरची तोंडात घातली, तिच्याकडून आपण गोड येईल अशी अपेक्षा करतो का? तिखट लागणारच, किंबहुना ती तिखट लागावी म्हणून तोंडात घालतो. तसं हा प्रपंच आहे. ते समजणं आणि ते उमजणं. नाही आता तिखट लागणार हे उमजले, तिखट लागल्यावर सुद्धा हा छान असं म्हणणं, याला ज्ञान प्राप्ती. आधी ती मिरची तिखट असते ही माहिती आहे. खाल्ल्यावर छानपणे आनंद घेणे हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान ज्यांनी पचवलेलं असतं त्याच्या मागे जी वृत्ती आहे ती वृत्ती आहे आपली सगळी जीवन ईश्वराच्या अधीन करून टाकणं. म्हणजे ईश्वराच्या हातातलं आपण बाहुलच आहोत हे समजून आयुष्यभर आपल्या कर्तव्याला न चुकता, भगवंताच्या नामाला न चुकता नीतिमान राहून जो आयुष्य जगतो त्याला संत असं म्हणतात. की जो सदा शांत म्हणून तो संत. आणि अशा प्रकारची शांती जी त्यांना लाभली ती आपल्याला देण्यासाठी त्या सत्पुरुषांचा प्रयत्न असतो, कायम प्रयत्न असतो. म्हणून ते म्हणाले की वृत्ती एकदा भगवंतमय झाली एकाग्रतेकडे, एकाग्रता साधण्याचा अभ्यास करतात. आता हे जे 2 मार्ग आहेत, योग मार्ग आणि भक्ती मार्ग, ते म्हणाले हे दोनही परस्पर पूरक आहेत. हे जरी खरं असलं तरी प्रापंचिकासाठी योग मार्ग जरा कठीणच आहे. का? तर संतांनी तो चोखाळलेला आहे. संतांना ते माहिती आहे, नाही का? आता आमच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेताना हा मुलगा हा विद्यार्थी ठरलं की नाही हा 80% वर जाऊच शकत, हा 55 पासून 80 पर्यंत. मात्र हा जो पहिल्यांदा 80% घेऊन आला त्याला 95 पर्यंत आपण लिहू शकतो. ही जाण जशी शिक्षकाला सामान्य विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असते तसं संतांना सुद्धा माहिती की अरे हे सामान्य प्रापंचिक आहे. महाराज म्हणाले ना, माणूस माझ्याकडे आला की मला कळतो म्हणाले की याची वासना कुठे गुंतलेली. आपण माणूस आल्यावर पाहतो कसा दिसतो,
कोणते कपडे घातले, शिक्षण काय, कोणत्या क्षेत्रातला आहे, मोठा अधिकारी आहे का, विद्वान आहे का, हे निकष तुम्ही पाहता म्हणाले. मी एवढंच पाहतो की याची वृत्ती, याची वासना कुठे गुंतलेली आहे. हा किती जन्मांपासून अभ्यास करतोय हे संतांच्या लक्षात. म्हणून आपल्याला वाटतं कोण 5-6 जण गेल्यावर काहीच व्यक्तीला ते संत एकदम अरे ये आला का, ना आपल्याला वाटतं याला काय विचारेल, मला तर काहीच विचारलं. आपल्या मनामध्ये येतं, आपल्यामध्ये ते द्वैत आहे, आपल्यामध्ये तो दोष आहे. वाटतं आपल्याला त्या संतांनी त्याला जवळ घेऊन पाठवून हात फिरवला, डोकं त्याला जवळ बसून आम्हाला पेढाही दिला. काही वेळात असं की 4-5 लोकांना दर्शन, आपण दर्शनाला घेऊन ते पाय बदलूया जातो म्हणतो. का? त्याला कळत असत. आपण मात्र संतांच्या दर्शनाला जायला, मनोभावे त्यांना नमस्कार करायला, आणि त्यांना नमस्कार करत असताना ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय तुझे, याच भावाचा अभ्यास करत संतांच्या दर्शनाला जा. संतांनी तो अभ्यास केला. नाथ महाराज सांगतात की सामान्य प्रापंचिकाची कुवत संतांनी ओळखलेली असते, आणि त्या सामान्य प्रापंचिकाची अध्यात्माकडची ओढ, त्याची शक्ती, त्याची इच्छा, त्याची इच्छाशक्ती, या सगळ्यांचा अभ्यास लक्षात घेऊन संत असा विचार करतात की याला योग मार्ग साधणार नाही. याचं कारण स्वतः संतांनी योग मार्गाचा अभ्यास केलेला असतो. त्यांनी सगळे मार्ग चोखाळलेले असतात, नाही का. आपण 10-12 पुस्तकं वाचतो शिक्षण क्षेत्रामध्ये, आम्ही पाहतो अरे, आणि मग सांगतो अरे नाही, याच्यापेक्षा हे टेक्स्टबुक तू वापर, या ग्रंथाचा आधार घे, यातून हा टॉपिक समजून घे. असं कोण सांगू शकतं? जो शिष्य, जो गुरु 10 ग्रंथ वाचलेला असतो. तसे सगळे ज्ञानाचे कर्ममार्ग, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, राजमार्ग, सांख्यमार्ग, सगळं सगळं संतांनी पाहिलेलं असतं. आणि म्हणून महाराज काय म्हणाले, मी सगळ्यांचा अभ्यास करून अगदी सोप्यातला सोपा हमखास, म्हणजे काय महाराजांचे हो. महाराज म्हणाले मी तुम्हाला नाम दिलं ना, फक्त तुम्ही सांगितलं तेवढं करा, तुमचा हात रामाच्या हातात दिल्याशिवाय मी राहणार नाही. अरे बाप. साध्या राज्यमंत्र्याची भेट आपल्याला होती, साधा राज्यमंत्री आमदार खासदाराला आपल्याला भेटत नाही, साहेब नाही, बंगल्यावर नाही, घरी नाही, आमके नाही, भेटच होती. सामान्य माणसाचा सामान्य प्रपंच करत असताना येणाऱ्या अडचणीमध्ये ज्या कोणत्या अधिकाऱ्याला, श्रेष्ठ व्यक्तीला त्याला भेटायचं, त्याला सुद्धा आपण भेटू शकत नाही, एवढी आपली कुवत आहे. असे आपण सामान्य असलेले, अतिसामान्य असलेले, त्यांना परब्रह्म स्वरूप आपल्याला बाप आपला सांगतो की अरे मी सांगतो तेवढं फक्त करा, तुमचा हात रामाच्या हातात दिल्याशिवाय राहणार. त्याच्या पुढे जाऊन परमपूज्य प्रल्हाद महाराज म्हणाले, अरे 13 कोटींनी नाम दर्शन काय, तू राम होशील, नवे नवे तुला राम व्हायचं. आणि त्याचं सूत्र परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी काय सांगितलं सांगू तुम्हाला. महाराजांचं बोधवचन आहे. महाराज म्हणाले, नयनाच्या ठिकाणी, डोळ्याच्या नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून रूप दिसेल, काय वाक्य आणि त्यातला शब्द आणि शब्द पहा. नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून रूप दिसेल ते रामरूप पाहण्याचा अभ्यास करावा. काय वाक्य, अभ्यास करावा म्हणजे बरोबर. म्हणजेच काय, परमार्थ हा अभ्यास आहे, अध्यात्म हा अभ्यास आहे, भक्तिमार्ग हा अभ्यास आहे, भागवत धर्म हा अभ्यास आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला अटेन्शन, तुम्हाला पहिल्यांदा कायम प्रयत्नवादी राहायला सांगेल. कुठेच बोंगळपणा नाही, कुठेच पोंगळपणा नाही, कुठेच अंधश्रद्धा नाही. नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून रूप दिसेल ते रामरूप पाहण्याचा अभ्यास करावा. पुढे म्हणाले, कालांतराने हा अभ्यास झाल्यानंतर प्रत्येक रूप रामरूप दिसायला सांगितलं. माझ्या सद्गुरूंनी मला हे सांगितलं, ते त्यांच्या कृपेने मी अभ्यास करून केलं. आज मला सगळ्या ठिकाणी राम. मला सांगा, रामरूप पाहायचं म्हणजे आपल्याला राग आणणारी, आपल्याला न आवडणारी, आपला द्वेष करणारी अशी व्यक्ती समोरून आल्यानंतर त्याला रामरूप पाहायचं. महिनाभर तुम्ही पाहत राहा त्याच्याकडे. जन्मोजन्मीचे झालेले मलिन संस्कार जे आपल्या अंतःकरणावर लवकर पुसल्याच जात नाही. महाराज म्हणाले, खऱ्या नाम साधकाने एक करावं. आपल्याला अध्यात्मामध्ये प्रगती करायची ना, आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करायचं,
ज्याच्याविषयी आपल्याला राग आहे, जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही, ज्या व्यक्तीने आपला अपमान केलेला आहे, ज्या व्यक्तीने आपल्याला फसवलंय, ज्याच्याविषयी आपल्या मनात अत्यंतिक राग, लोभ किंवा द्वेष, विशेषतः द्वेष आहे, अशा व्यक्तीचे जाऊन पाय धरावे. कल्पना तरी सहज होते आपल्याला. त्याला मी पाहत नाही, मी त्याच्याकडे. हे वाक्य म्हणजे किती अहंकाराचं आहे. माझं जरी असं म्हणजे माझंच सांगतो, दुसऱ्याच आपण पाहतही नाही त्यांच्याकडे. का? आपल्याला राग आलेला आहे, आपल्याला आवडत नाही, आपला द्वेष करतात, आम्हा असं आहे, आमचे भांडण आहे, वगैरे वगैरे. प्रत्येकाच्या आयुष्यात त्या व्यक्तीची जाऊन पाय धरावे, क्षमा मागावी. आपल्या अंतःकरणातली त्याची द्वेषाची, रागाची प्रतिमा स्वच्छ करून ठेवून आपलं अंतःकरण स्वच्छ करावं. ज्येष्ठ साधकांनी असं केलेलं आहे की माझं अंतःकरण आणि मग ना ते नसल जमत ही गोष्ट तुम्हाला प्रत्यक्षात नसेल जमेल, डोळे लावून मनाने तसं करा. याही पुढे जाऊन सांगतो सज्जनो, आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीरातल्या ज्या वासना आहे, आपल्या शरीरातल्या वासनांची कंपन असतात आणि ही कंपन बरोबर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये हे का सांगितलं की तुमचं अंतःकरण तुम्ही शुद्ध ठेवा, म्हणजे तुम्ही शुद्ध पवित्र राहा. याचं कारण काय? त्याचं कारण असे, जेव्हा तुम्ही कोणाकडे जाता तेव्हा तुम्ही जर स्वच्छ असेल, तर अगदी प्रापंचिक लेवलवरच पहिल्यांदा सांगतो, पारमार्थिक तर नंतर होईलच ते. तर ज्या माणसाकडे तुम्ही कार्यालयात, याच्यात त्याच्यात कुठेतरी कामाला जाता, तेव्हा तुम्ही जर स्वच्छ निरामय असाल, तर तुमची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, तुमची जी पॉझिटिव्ह कंपन आहेत ना, ती समोरच्यावर, तो किती दुष्ट असू द्या, ती आढळतात, त्याची दुष्टता कमी होते. इतरांना रागवणारा माणूस तुम्हाला थोडं तरी सौम्य बोलेल, पण तुम्ही त्याच्याविषयी मनामध्ये चांगला भाव ठेवा. आपल्या मनात ज्या व्यक्तीविषयी ज्या भावना असतात ना, तशी ती व्यक्ती आपल्याकडे अट्रॅक्ट तरी होते, नाही तर आपल्यापासून रेपेल तरी होते, आपल्यापासून दूर जाते. कारण ती व्हायब्रेशन अदृश्य असतात, सूक्ष्म असतात, म्हणून ती एकमेकाच्या अंतःकरणाला जाणवतात. म्हणून आपलं अंतःकरण स्वच्छ ठेवण्याचा अभ्यास हा वृत्ती भगवंतमय होण्यासाठी फार मोठा फायद्याचा ठरणार आहे. म्हणून ते नाथ महाराज असं सांगतात की योग मार्गाचा अनुभव घेतला, स्वतः योग मार्गाचा अनुभव घेतला असून देखील संत काय करतात की सामान्य प्रापंचिकाला मात्र भक्ती मार्गाचाच अभ्यास करायला सांगतात. भक्ती मार्गाचंच प्रतिपादन संत सामान्य जनांना करत असतात. याचं कारण तो योग मार्गापेक्षा सोपा आहे. आणि पुढे जो आता पुढच्या याच्यात ज्या ओव्या येणार आहे त्याच्यात त्यांनी कुंडलिनी जागृती, त्याच्यानंतर आत्मदर्शन कसं होतं, ज्याची टप्प्याटप्प्याने इत्यंभूत माहिती नाथांनी स्वतः दिली. याचं कारण ते त्या मार्गाने गेले. अगदी छोट्या छोट्या स्टेप्स, छोट्या छोट्या पायऱ्या नाथांनी आपल्याला सांगितल्या. त्या समजाव्या म्हणून मी तुम्हाला हे थोडंसं बारकाईने अगदी शांतपणे सांगण्याचा, सोपं करून सांगण्याचा, मला जितकं समजलं तितकं. बरं, मला फार समजलं असा माझा बिलकुल दावा नाही, पण हे सगळं वाचताना जेवढं काही मला ग्रहण करता आलं, त्यातलं मला जेवढं समजलं तेवढं तुमच्या समोर मांडण्याचा सद्गुरुनाथांच्या कृपेने मी प्रयत्न करत आहे. मग ते म्हणाले की प्रसंगोपात त्यांनी योग मार्गातील स्वतःचे अनुभव नाथांनी आपल्याला सांगितले आणि त्या अनुभवाच्या नुसार आपली कुवत लक्षात घेऊन नाथ टप्प्याटप्प्याने कसं पुढे जायचं आपल्याला सांगतात. पुढे म्हणाले की ज्याची पूर्वतयारी चांगली असेल, संतांच्या लक्षातच येतं की हा कोणत्या दर्जाचा आहे. आलेली व्यक्ती मागच्या जन्मात किती साधन केलेले आहे, या जन्मात तिचा कोणता टप्पा आहे आणि पुढल्या जन्मात ही कुठपर्यंत जाणार आहे, हे ज्ञान खऱ्या सत्पुरुषाला पाहिल्याबरोबर ते ओळखतात आणि त्याप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करतात. तुम्ही पहा खऱ्या सत्पुरुषांकडे. आणि सज्जनो, हे जे सगळं ज्ञान आहे ना, ज्ञानेश्वरी असेल, नाथ भागवत असेल, ग्रंथराज दासबोध असेल, भावी काळामध्ये खरा परमार्थाचा हा मार्ग असलेले सांगणारे सुद्धा लोक मिळणार नाहीत. बरं, येणारा काळ कठीण काय की खरा 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 परमार्थ सांगणार मिळणार. अनेक भोंदू साध्वी आणि अनेक भोंदू साधू आज सगळीकडे उपलब्ध, फसवणारे. सांगताना महाराजांच्या प्रवचनामध्ये काय, भोंदू साधू जरी असला तरी ज्ञान खरंच सांगतो म्हणाले. त्याला हे तर नामाचं महत्व तो सांगे,
पण त्याच्या वृत्तीतून, त्याच्या आचरणातून ते कधी तुम्हाला दिसणार. पुढे म्हणाले की ज्यांची पूर्वतयारी चांगली असेल त्यांना या योग मार्गाने जाण्यासाठी संत महापुरुष सांगतात. पण असे लोक फार थोडे असतात, पूर्वतयारी झालेले फार लोक कमी असतात. म्हणून त्या मार्गाने जाण्याचे हरकत नाही. म्हणून शरकाराचं गुरुत्व वर्णन करताना नाथांनी योग मार्गाची रूपरेषा थोडक्यामध्ये आपल्याला या अध्यायामध्ये सांगितली. आता पुढे जे आपल्या सगळ्या उभ्या येणार आहेत त्याच्यामध्ये का मी त्याची एकाग्रता अभ्यासली, शराकाराचं एवढी एकाग्रता कशी होती, आणि ती एकाग्रता तुम्हा आम्हाला साधण्यासाठी नाथांनी स्वतःच्या अनुभवांचं वर्णन आपल्याला सांगितलेलं आहे. ते वर्णन आपण उद्या पाहू. आज आपली नित्याची वेळ संपलेली आहे. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करून ही एकाग्रता साधण्यासाठी योग मार्गाने कसं जाता येईल हे नाथ महाराज आपल्याला उद्या सांगतील. त्यानंतर आपण आता नाथ महाराजांचा तो अभंग जो आपण प्रार्थनेच्या मध्ये घेतो, की जो अभंग कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सकारात्मक मार्ग दाखवेल, म्हणजे विवेक कसा वापरायचा हे सांगेल. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत से आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ तुझ मुकलील ऐसे नाही, ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. कवतुक पाहे संचिताचे, संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.